यूट्यूबवर आता 50, 100, 200 सबस्क्राईबवरती सुद्धा कमाई होऊ शकते. तर कशी काय? तर व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका, खूप महत्त्वाचा आहे. हे यूट्यूबने स्वतः सांगितलेले आहे की तुम्ही यूट्यूबवरून अर्निंग करू शकता. 50, 100, 200, 500 सबस्क्राईब जरी असले तरी तुम्ही अर्निंग करू शकता. म्हणजेच तुम्हाला आता मॉनेटायझेशनची गरज नाही आहे. म्हणजेच पहिला क्रायटेरिया जो होता 1000 सबस्क्राईब, 4000 वॉच टाईम आणि शॉर्ट व्हिडिओसाठी 10 मिलियन व्ह्यूज, ह्याची आता गरज नाही. हे तुम्ही पण करू शकता. पण त्याच्या व्यतिरिक्त कशी कमाई करायची तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर ते तुम्ही कसे करणार आहात कमाई तर ते सांगते. तर तुम्ही व्हिडिओ बनवत आहात तर तुम्ही एखाद्या प्रॉडक्टची माहिती किंवा तुम्ही स्वतः, समजा जर साडी असेल तर तुम्ही स्वतः ती साडी वेअर केली आणि ती जर त्याच्याबद्दल जर तुम्ही सांगितलं पब्लिकला की किती त्याची प्राईस, त्याचा डिस्काउंट जर तुम्ही व्यवस्थित सांगितला आणि त्याची लिंक जर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर दिली आणि त्याच्यावरून जर कोणी ती लिंक टॅप करून जर कोणी त्याच्यावरती शॉपिंग केलं तर त्याचं अर्निंग, म्हणजेच तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगद्वारा तुम्ही त्याचं कमिशन तुम्हाला ते मिळू शकतं. बऱ्याच क्रिएटरचे चॅनल मॉनिटाईज नाही आहेत तरीसुद्धा ते देखील ॲफिलिएट मार्केटिंगद्वारा कमाई खूप छान करत आहे. तुम्ही कोणतंही प्रॉडक्ट तुम्ही मागू शकता कुठल्याही ॲपद्वारे आणि ते तुम्ही वापरून तुम्ही ते दाखवू शकता आणि त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकता. त्याच्याबद्दल माहिती तुम्ही सांगू शकता. फक्त ते सांगताना व्यवस्थित त्याचं मांडा, व्यवस्थित त्याच्याबद्दल माहिती द्या आणि जी लोक त्या लिंकवरून खरेदी करतील त्याचं कमिशन हे तुम्हाला मिळणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता कसं आहे यूट्यूब चॅनलवरती आपले जी अर्निंग होते त्याचं 45% हे यूट्यूब घेतं आणि 55% हे आपल्याला देतं. म्हणजे लॉंग व्हिडिओ मार्फत जी अर्निंग होते ती, म्हणजे मॉनिटाईज झाल्यानंतर हा क्रायटेरिया आहे. पण हे ॲफिलिएटचं कसं आहे, जी काही तुमची कमाई होईल, जे काही तुम्हाला कमिशन मिळेल 5%, 10%, 7%, प्रत्येक प्रॉडक्टवरती हे वेगवेगळे टक्के असतात. तर ते सगळं तुम्हाला मिळणार आहे. ते यूट्यूब स्वतः ठेवत नाही. त्याचं जे काही कमिशन मिळणार आहे ते तुम्हाला सगळं मिळणार आहे. त्यामुळे हा एक खूप मोठा फायदा आहे. तर यूट्यूबची कमाई ही यूट्यूबच्या व्ह्यूजवरती किंवा यूट्यूबच्या नंबर्सवरती अवलंबून नाही, तर ते प्रॉडक्ट तुमचं किती कमाल आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. व्ह्युअर्सला, म्हणजे तुमचे ते जे काही ऑडियन्स असतील त्यांना ते किती युजफुल आहे हे महत्त्वाचं आहे. आणि ही कोणती मस्करी नाही, हा पूर्ण सिरियसली हा विषय आहे. त्यामुळे मस्करीचा विषयच नाही. जे काय आहे ते खरं आहे, यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा चॅनल आपलं मॉनिटाईज होतं त्यानंतर तर अर्निंग होतेच, जे डॉलर वगैरे बनतात त्यानंतर ती अर्निंग ती वेगळी असते. दुसरं म्हणजे जेव्हा चॅनल मॉनिटाईज होतो तेव्हा आपल्याला मेंबरशिपचं ऑप्शन मिळतं, सुपर चार्ट्स मिळतं, सुपर थँक्सचं ऑप्शन मिळतं. बरेच अर्निंग करायला ऑप्शन आहेत तिथे, पण ते केलं पाहिजे. त्यामुळे सांगायचा उद्देश हा आहे की चॅनल कधी मॉनिटाईज होईल ह्याची वाट न पाहता तुम्ही ह्या ज्या सुविधा आहेत ह्या तुम्ही त्या यूज करू शकता. खूप पद्धती आहेत, मेशोच्या आहेत, खूप साऱ्या ॲपवरून तुम्ही ते करू शकता. तर आणि आता कसं आहे बघा, मॉनिटाईज कधी होईल, काय होईल चॅनल हे काय आता आपल्या हातात नाही. म्हणजे ते स्वतः यूट्यूब जे करेल ते आपल्या हातात, फक्त मेहनत आहे. आपण जी काही मेहनत करतो 1 वर्ष 2 वर्ष त्यानंतर कुठं तो चॅनल मॉनिटाईज होतो. आणि तो क्रायटेरिया पूर्ण करायला ना की 9 येतात, खरंच येतात. त्यामुळे ती वाट पाहण्यापेक्षा ही एक चांगली संधी आहे. त्यामुळे ह्याचा नक्कीच उपयोग करा तुम्ही, असं मला वाटतं. आणि 4000 वॉच टाईम पूर्ण करायला किती वेळ लागतो हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की चुकीच्या पद्धतीने कुठलेही काहीही यूज करू नका, कुठलेही सॉन्ग यूज करू नका चुकीच्या पद्धतीने. नंतर मॉनिटाईजला खूप जास्त प्रॉब्लेम येतो. वॉच टाईम असतो तो सुद्धा चुकीच्या पद्धतीने तुम्ही तो वाढवू नका.
कारण हे आता आपल्याला काहीच येत नाही, कॉपीराईट येत नाही, स्ट्राईक वगैरे काहीच येत नाही. पण जेव्हा तो चॅनल आपण मॉनिटाईजला पाठवतो त्यानंतर तिकडनं मेल येतो की चॅनल आपला सक्सेस झाला आहे का डिमॉनिटाईज झाला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ह्या ज्या काही असतील चुका त्या टाळायच्या आहेत, तेव्हाच आपल्याला कुठे सक्सेस मिळणार आहे. आणि पहिलं कसं होतं, एम्प्लॉई होते त्यामुळे एवढं काही सगळं पारदर्शक नव्हतं. म्हणजे सगळेच व्हिडिओ बघितले जात नव्हते. सुरुवातीचे 5-10, शेवटचे 5-10 असे व्हिडिओ पाहिले जायचे. थंबनेल, टॅग, डिस्क्रिप्शन नीट व्यवस्थित दिले का, प्रत्येक व्हिडिओजला टायटल आहे का, थंबनेल लावलेला आहे का, आणि किंवा हे पहिलं पाहिलं जायचं, पहिले 5-10 व्हिडिओ किंवा शेवटचे 5-10 व्हिडिओ असं पाहिलं जायचं. पण आता तसं नाही. आता AI आल्यामुळे सगळं पूर्ण तुमचा चॅनल त्याच्यामध्ये पारदर्शक होतो. पूर्ण चॅनल चेक होतो, त्यात पूर्ण तुमचे प्रत्येक व्हिडिओ त्यातले चेक होतात. एक पण व्हिडिओ असा सुटत नाही की बिना चेकचं. त्यामुळे सगळं व्यवस्थित द्यावं लागतं. तर माझा जेव्हा चॅनलचा क्रायटेरिया पूर्ण होत आला होता तेव्हा मी बऱ्याचशा व्हिडिओंना माझं व्यवस्थित डिस्क्रिप्शन नव्हतं, टॅग तर लावलेलेच नव्हते. शॉर्ट व्हिडिओसाठी लावलेलेच नव्हते. मी सगळ्या शॉर्ट व्हिडिओला टॅग लावलेले आहेत. म्हणजे माझा खूप जास्त 2-3 दिवस लगातार मी ह्या गोष्टी करत होते. तेव्हा नंतर, आणि ते आपल्या हातात आहे, जरी क्रायटेरिया पूर्ण झाला तरी चॅनल आपला कधी मॉनिटाईजला पाठवायचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे मी 2-3 दिवस वाट पाहिली. म्हणजे सगळं चॅनल पूर्ण क्लीन केला, व्यवस्थित केला, चेक केला स्वतः मी. आता कसं आहे, चॅनल चेक करायला सुद्धा लोक पैसे घेतात. मी काहीसुद्धा कोणालाच पैसे वगैरे काही दिलं नाही. माझं मी स्वतः चेक केलेलं आहे. आणि कोणाला जर चेक करून घ्यायचं असेल तर मी फ्रीमध्ये सुद्धा चेक करून देऊ शकते. तसं मला कमेंट करा. आणि दुसरं म्हणजे मी 2-3 दिवस घेतले, चॅनल पूर्ण चेक केला की चुकून कुठलं आपण सॉन्ग यूज केले का, किंवा कुठलं कंटेंट व्यवस्थित आहे का आपला, की चुकून कुठला अपलोड तर नाही ना झालेला. व्यवस्थित सगळं चेक केलं, त्यानंतर मी चॅनल मॉनिटाईजला पाठवलं होता. आणि कसा चॅनल मॉनिटाईज झाला आहे ते सगळं मी ते एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे की किती तासांमध्ये मेल आला, किती तासांमध्ये चॅनल मॉनिटाईज झाला. आणि माझा पण AI मधूनच चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर आत्ता मागेच झाला आहे. त्यामुळे याच्या अगोदर 2-3 वर्षाच्या अगोदर, मला वाटतं 2-3 वर्षाच्या अगोदर एम्प्लॉई होते. आणि आता AI मुळे AI स्वतः तुमचा चॅनल चेक करत आहे. त्यामुळे जे काही आहे ते आपलं स्वतःचं ठेवा, रिअल ठेवा. चुकीच्या पद्धतीने कुठलंही काही यूज करू नका. स्वतः कॅमेऱ्यात दिसले पाहिजे, स्वतःचा व्हॉइस पाहिजे, स्वतःचं कंटेंट पाहिजे. दुसरं कोणाचंही काही कॉपी करू नका. प्रत्येक व्हिडिओत मी हे सांगत आलेले आहे, तरी लोक ते चुका करतात आणि पुढे जाऊन मग प्रॉब्लेम आपल्यालाच फेस करावा लागतो. आणि सगळी आपली जी काही मेहनत असते आत्तापर्यंतची केलेली ती सगळी वायाला जाते एका क्षणामध्ये. त्यामुळे चॅनल मॉनिटाईज करायच्या अगोदर सगळ्या गोष्टी चेक करा. आणि ही माहिती आवडली असेल ॲफिलेट शॉपिंगची, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.